नमस्कार मित्रांनो, कसे आहेत? मजेत ना? मी पण लय मजेत आहे बघा. हे बघा आमचे लेकरं, मधला हेड ऑफिस आमचे बघा, सगळे बाजूला पण मधला मोबाईल. आणि आज तळी उचलायचा दिवस होता. मग मस्तपैकी नाही का आम्ही तळी उचलली आणि मस्तपैकी नाही का बघा खोबरा खातोय येड्या वाकडावर एकदम सिरियसली. आणि तेवढंच काय तर आमच्या इथं तळीला बघा दोघा तिघांना बोलायला लागतं, कारण तळीला 5 जण लागतात. मग आम्ही तळी उचलून नाही का डायरेक्ट मी मस्तपैकी चहाची फुरकी मारली एकदम मस्तपैकी. आणि म्हणलं आज दुकानात फटक्यात जायचं बघा. आज नाही का पूर्ण येलो येलो झालं होतं, म्हणजे खंडरायाचं फुल दर्शन घेऊन निघालो होतो. मस्त गाडीला आपल्या सेल्फ मारला आणि तसाच भंगाट निघालो, कारण आज बी डायरेक्ट गाडीतलं पेट्रोल संपलं होतं. कारण आजकाल मला पेट्रोल जास्त लागायला लागलं जे इकडं तिकडं फिरण्यात नाही का, त्यामुळे माझं पेट्रोल भरपूर जायला लागलं. आणि वरून ही गाडी बघा मला एवढी इरिटेट करत होती ना, ना मला जाऊन देत होती ना स्वतः पुढे जात होती. तिला ओव्हरटेक मारायला लागलं तर इम्पल्सिव्ह करायची. पार लांब लांब पर्यंत नाही का त्या गाडीने मला हैराण केलं बघा. पुढं बी तीच गाडी आहे, म्हणजे विचार करा त्या गाडीने किती हैराण केलं. तसंच मी भंगाट गाडी चालवत होत्या बुंग बुंग करीन. आणि काय बघा ट्रॅफिक एवढी ना, ते जबरदस्त ट्रॅफिक. आणि तेवढंच काय तर पुढं नाही का एक गाडी येते बघा, तेव्हा कुत्रं बी अडकतं गाडी बी अडकते. मग मी त्याला त्याच गाडीला नाही का ओव्हरटेक मारतो, तसाच पुढं निघतो बघा. तसा पुढं निघलो की नाही का, तसा बंग 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 गाडी पळीत पळीत नाही का मस्तपैकी नाही का आपल्या पंपावर जायचं ना, मग त्यामुळे गाडी अजून जास्त रेस देऊन पळतो. आणि पंपापाशी पोचतो बघा. पंपा पोचलो की नाही का मस्तपैकी पेट्रोल टाकतो आणि तसाच निघतो बघा. आजकाल आमच्या इथं इतके रोड बंद आहेत ना, त्यामुळे गल्ली बोळ्यातून जायला लागतं. एवढं गल्ली बोळ्यातून जायला लागतं ना, काय सांगा तुम्हाला. इतकं की नाही का, आता बघा तो रिक्षा येते समोर, एवढूशा गल्लीतून रिक्षा काढलाय म्हणजे विचार करा तुम्हाला. तेवढंच काय तर बघा येणार एक शान आहे बघा. असं आहे की नाही का, ते मोबाईलवर बोलतोय म्हणजे विचार करा की एवढीच्या गल्लीत एक हात सोडून मोबाईलवर बोलतो. आणि तसंच निघत निघत आपल्या एरियामध्ये पोहोचलो बघा. आपल्या एरियामध्ये पोहोचलं की नाही का, भंगाट गाडी पळून दुकानापाशी थांबलं तर बघतो काय इकडून तिकडून गाड्या असे लावतात ना, लय व्हायचा. मग गाड्या सरकळी आपला ब्लोअर घेतला, आपल्या मसनी एकदम चकाचक साफ केल्या बघा. आपल्याला घाण जमत नाही म्हणून एकदम साफ करून एकदम मस्तपैकी कामाला सुरुवात केली. मग देवाचं दर्शन घेतलं, मग कामाला सुरुवात केली. मग पप्पाने नाही का आज नाही का सगळ्या दुकानातला पसारा काढला, मला सगळी घाण काढायची. मग आम्ही जेवण करून झोपलो आणि मग डायरेक्ट 4 वाजता उठलो बघा. आवरून आवरावर करून मग म्हणलं आता कामाला जोर द्यायचा. मग फर्स्ट क्लासपैकी काम एकदम फुल जोशमध्ये एकदम काम चालू केलं ना, एकदम जोशमध्ये. आणि मग आता मला चहाची तलप आली. मग चहावाल्या डायरेक्ट फोन लावला आणि मस्तपैकी चहाला, कारण आमचा आज नेटवर्क इश्यू होता ना, त्यामुळे फोन बी लागत नाही. म्हणून तिथून जाऊन चहा घेऊन यायला लागला आणि मग चहा पिलत. मग नाही का आज नाही का काय सगळं काम संपलं. पप्पा मी एकदम रिलॅक्स बसलो होतो बघा, एकदम आराम की साथ. मग थोडंसं काम आलं ते काम केलं की मग म्हणलं त्या टेलरला कपडे नेऊन द्या. मग त्या टेलरला कपडे नेऊन दिले की लगेच त्या टेलरने म्हणलं घे बाबा अजून कपडे. मग त्यांनी एवढे कपडे दिले ना, मग कामाला करायला एवढा टाईम लागला ना, 2 घंटे तर नुसते काच बटनमध्येच गेले. मग एवढं काम यायला लागलं, एवढं काम की मग मी स्वतः थकलो. आणि मग थकलो की नाही का थोडं 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 नाही का सगळं काम नाही का एकदम क्लिअर करून टाकलं. थोडंसुद्धा काम ठेवलं नाही आणि डायरेक्ट आता घरी जायचं बघा. बुंग बुंग करीतच जायचं आपल्याला घरी. मस्तपैकी नाही का पप्पाने शटर खाली घेतला आणि लाईट बंद केली बघा. आणि तसाच निघालोत बघा आम्ही. तसं निघालं की एरियातून नाही का आज नाही का उशीर झालता ना, सगळे दुकानं बंद व्हायला लागले होते. तेवढंच काय तर पप्पा बी म्हणते आज आपल्याला भाजीला घ्यायला लागेल. मग तसंच आम्ही नाही का राईट मारला मस्तपैकी आणि भाजी मार्केटमध्ये. आणि ही पडून मी गाडी येतो, त्यामुळे छोट्याशा गल्लीतून नाही का आपली गाडी काढली. मग पप्पा म्हणे का भाजीपाला सगळं घ्यायला लागले. मग भाजीपाला घेतला आणि आम्ही निघालो होतो एकदम बगाटपणे, एकदम मस्तपैकी ना. हवा बी गार. आज 2-3 दिवस गरम होतं, पण आज एकदम थंडी वाजत होती. पण बघा आपली स्पीड आणि आपल्या गाडीची स्पीड काही कमी नव्हती. एकदम मस्तपैकी आपली गाडी पळत होती. मला राग आला तर पोटच्याने ओव्हरटेक मारला. मग मी बी नाही का गाडीला असा ओव्हरटेक मारला ना, डायरेक्ट त्याला मागं टाकलं. म्हणलं आपल्या पुढं असतं का नाही. मग तसंच आपल्या बिल्डिंगमध्ये पोचलं की बघा मस्त वाटत होतं. मग आपली गाडी लावली आणि आपल्या बिल्डिंगमध्ये पोचलो. आज आपण इथंच थांबू.